भर उन्हाळ्यात पाणी टंचाईवर हैराण झालेल्या हिमायतकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। शहराच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक शेख मोहम्मद स्वतः मैदानात उतरत हातात खोरे आणि टोपले घेत त्यांनी श्रमदान करत मंगळूर बंधाऱ्यातील पाण्याला विहिरीपर्यंत पोहोचवण्यासाठी वाट मोकळी करून दिली। 19 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। हिमायतनगर शहरात भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली होती। शहरापासून सुरू असलेल्या 19 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मंगळूर बंधाऱ्यातून पाणी आणण्याचं काम सुरू आहे। मात्र बंधाऱ्यातील पाणी विहिरीपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण झाले होते। या समस्येची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष शेख रफीक शेख मोहम्मद स्वतः घटनास्थळी दाखल झाले। हातात खोरे आणि टोपले घेत त्यांनी श्रमदान करत अडथळे दूर केले आणि पाण्याला विहिरीपर्यंत जाण्यासाठी मोकळी वाट करून दिली। नगराध्यक्षाच्या या कामामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। दरम्यान शहरातील प्रत्येक भागात नळ जोडणी आणि पाईपलाईन्स टाकण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। बंधाऱ्यातील पाणी आता शहराच्या नळ योजनेपर्यंत पोहोचणार असल्याने नियमित पाणी पुरवठ्याची आशा आता निर्माण झाली आहे। नगराध्यक्षाच्या श्रमदानातून लोकप्रतिनिधीची जनतेप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। नागेश शिंदे, एकमत डिजिटल, हिमायतनगर, नांदेड। Thanks for watching Ekmat Digital.